साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती सने. भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी, त्यासी लाभ उठावठी. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, जिंकू जाणे कळी काळा. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जने. विठ्ठल पांडुरंगा करू करू प्रथम मना मना. दुसरे क्षण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास पिता विठ्ठल. भाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना. विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. तुमचा अनुग्रह गणेश जय दे आपला सवरसु. ते सारस्वतही प्रवेशु बाळकाही अति. आपल्या स्नेहाची वागेश्वरी जय मुखिया ते अंगीकारी. ते वाचस्पती सिकरी प्रबंधुहोळा. चंदना ते काय सेनी चर्चावे, अमृते किवते रांधावे. गगनावरी उभवावे घडे अतिलेपणे. श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे से होईल. 15.5 रजतवणी ऐसी स्तुतीची बोलणी. उगाच माथा ठेवी जय चरणी, हे चिभले विठ्ठल. जयांचे केलिया, थोडा आवाज द्या, आवाज वाढव. जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण. ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो. आणि आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि विठ्ठलाच्या नामाचा महिमा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जने. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. आदरणीय परमपूज्य हरिभक्त परायण साधू श्री महंत सदानंदजी महाराज कैलासगड घोसापुरी यांच्या चरणाला मी प्रथम वंदन करतो. आमचे परममित्र दशरथजी पद्मुले
जुने मित्र आहेत आमचे. 2-3 महिन्यापासून माझा पाठपुरा करत होते. मोठे साहेब कैलासगडला कीर्तन हवंय, कीर्तन हवंय. योगाला त्यांचे आभार. आमचे मित्र दराड्यांना आमच्या सोबत आहेत. आपण सर्व आहात. सर्वांची नावं घेतली तर यातच वेळ जाईल. आपल्या सर्वांच्या चरणाला वंदन करून मी सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल सत्य साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. विठ्ठल सगळे शांत बसाला. सत्य साच खरे हे तिन्ही शब्द जवळजवळ एकाच अर्थाचे आहेत. 19-20 म्हटल्यासारखं. सत्य म्हणजे सत्य, साच म्हणजेही सत्य, आणि खरं म्हणजेही सत्यच. मग सत्य साच खरे तिन्ही शब्दाचा जवळजवळ नवे एकच अर्थ आहे. तर तुकोबारायांना असे 3 समान अर्थाचे शब्द का वापरावेसे वाटले? ते तुकोबारायांचा निश्चयात्मक दृष्टिकोन आहे. निश्चयात्मक दृष्टिकोन. ज्यावेळेस आपण 15 ऑगस्टला म्हणतो भारत माता की जय, भारत माता की, भारत माता की, काय झालं यात? भारत मातेच्या घोषणेत ताकद आली. एकदा म्हणलं भारत माता की जय, ताकद कमी पडते. त्रिवार 3दा भारत माता की जय म्हटलं, या नाऱ्यात ताकद येते. भारत मातेची ताकद दिसते. तुकोबाराय ताकद दाखवतायत. तुकोबारायांचा निश्चयात्मक दृष्टिकोन आहे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. तिन्ही शब्द एकाच अर्थाचे वापरले. इथे तुकोबारायांचा निश्चयात्मक दृष्टिकोन आहे. आणि विठ्ठलाच्या नामाची ताकद दाखवायची की विठ्ठलाचं नाम तुम्हाला निश्चित रूपानं मुक्ती मिळूनच देतं. हा तुकोबारायांचा दृष्टिकोन आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात की सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. अजून एक अभंगात तुकोबाराय बोलतात सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगता का. 3 वेळेस म्हणले सत्य तू, सत्य तू, सत्य तू. एक शब्द त्रिवार रिपीट करणं किंवा तिन्ही एकाच अर्थाचे शब्द वापरणं, यात विठ्ठलाच्या नामाची ताकद दाखवायची. आणि विठ्ठलाचं नाम निश्चित रूपानं मोक्ष मिळवून देतं हे तुकोबारायांना सूचित करायचं. विठ्ठल सत्य साच खरे ही संबोधनं विठ्ठलासाठी असतात. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य ज्ञानानंद गगनाचे पावन, ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण येते तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. सत्य साच खरं हे संबोधन विठ्ठलासाठी आहे. पण आपण बोलो सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला.
हे तिन्ही शब्द विठ्ठलासाठी आहेत. मग इथं तुकोबरा विठ्ठलाच्या नामासाठी का वापरतात? त्याचं कारण विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम यात अभेद असतो. नाम परब्रह्म, नाम परब्रह्म, नाम परब्रह्म. विद्यार्थी आहेत ना तुम्ही? नाम परब्रह्म विद्यार्थी. आश्रव आकाशा आकाशाचे असे जैसा, या नामानामी आश्रव तैसा अभेदू असे. आकाश आणि अवकाश एकच, तसं विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम एकच. आश्रव आकाशा आकाशाचे असे जैसा, या नामानामी आश्रव तैसा अभेदू असे. विठ्ठल आणि विठ्ठलाच्या नामात अभेद आहे. अर्थात विठ्ठल म्हणजेच विठ्ठलाचं नाम. आणि म्हणून सत्य साच खरे हे तीन शब्द जरी विठ्ठलासाठी संबोधलेले असले तरी ते विठ्ठलाच्या नावालाही लागू पडतात. म्हणून सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. विठ्ठल सत्य, विठ्ठल साच आहे, विठ्ठल खरा आहे. विठ्ठलाचं नाम सत्य आहे, विठ्ठलाचं नाम साच आहे, विठ्ठलाचं नाम खरं आहे. हे तिन्ही शब्द विठ्ठलाच्या नामालाही लागू पडतात. या तिन्ही शब्दाचा जरी एकच अर्थ होत असला, सत्य साच खरे, तर यातला बारकाव आपल्याला शोधायचा आहे. गडबड करू नका, बोलू नका, शांत बसा. सत्य साच खरे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, तर यातला बारकाव आपल्याला शोधायचा आहे की नेमकं सत्य म्हणजे काय, साच म्हणजे काय आणि खरं म्हणजे काय. सत्य म्हणजे काय? ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सत्याची व्याख्या सांगतायत. सारासार विचारिता भ्रांती पाहे आसारता, सारते स्वभावता नित्य जाणे. सारासार विचारिता भ्रांती पाहे आसारता, सारते स्वभावता नित्य जाणे. जे सार आहे ते नित्य आहे आणि जे नित्य आहे ते सत्य आहे. आणि या जगतात सार रूपी दोनच गोष्टी आहेत, एक भगवंत आणि भगवंताचं नाम. फलकट तो संसार येत सार भगवंत. तुका म्हणे हाच आहे श्रेष्ठाचार, नाम हेची सार विठोबाचे. जे सार आहे ते नित्य आहे, नित्य आहे ते सत्य आहे. आणि जगातात दोनच गोष्टी सार आहेत, विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम. मग विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम सार आहे. जे सार आहे ते नित्य आहे, नित्य आहे ते सत्य आहे. म्हणून विठ्ठलाचं नाम सत्य आहे. म्हणून शब्दप्रयोग सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. रोजचा हरिपाठ घ्या आपला ज्ञानोबारायाचा. ज्ञानोबारायाने हरिपाठात सत्याची व्याख्या सांगितली. सांगता येईल कुणाला? हरिपाठ नित्य सत्यमेता सत्य अमित हरिपाठ ज्यासी, नित्य सत्य अमित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी ना पाहे दृष्टी. विठ्ठल विठ्ठल.
नित्य सत्य अमित हरिपाठ जस या पदाचे दोन अर्थ होतात. नित्य असलेल्या, सत्य असलेल्या आणि अमित अर्थात अमर्याद असलेल्या भगवंताचं जो नाम घेतो, कळी काळ त्याच्याकडं डोंकूनही पाहत नाही, तो मुक्त होतो. हा सरळ अर्थ आहे. पण याचा गहन अर्थ असा आहे, सत्य साच खरे या शब्दाचा अर्थ आपण पाहतोय, सत्याची व्याख्या पाहतोय. नारायण हरिपाठात सत्याची खरी व्याख्या सांगतायत आणि त्यात नित्य सत्य अमित हरिपाठ जस या पदाचा खरा अर्थ होतो की जे नित्य आहे ते सत्य आहे, जे सत्य आहे ते अमित आहे, अमर्याद आहे. आणि जे अमर्याद आहे तर विश्वाचं पांघरून असतं ते चरणी तपात सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्राबल्य. जे नित्य आहे ते सत्य आहे, सत्य ते अमित आहे, अमर्याद आहे. आणि जे अमर्याद आहे ते गगनाचं पांघरून असते. जे अमित आहे ते गगनापेक्षा वाढ आहे, गगनापेक्षा मोठं आहे. आणि विठ्ठलाचं नाम नित्य आहे, गगनाहुनी वाढ. नाम नित्य आहे. जे नित्य आहे ते सत्य आहे, सत्य आहे ते अमर्याद आहे. आणि जे अमर्याद आहे ते गगनाचं पांघरून असतं. विठ्ठलाचं नाम गगनाचं पांघरून आहे, गगनापेक्षाही मोठं आहे. म्हणजे गगनावली वाढ नाम आहे. या जगात सगळ्यात मोठं काय तर विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम. हे जग ज्यावेळेस आकाराला येतं त्यावेळेस विठ्ठल जन्माला येत नाही. आणि जेव्हा जग नाहीच होतं तेव्हा विठ्ठल मरत नाही. ऐशियाची आपल्या सहज स्थिती ब्रह्माची जे नित्यता असती तया नाव सुभद्रापती अध्यात्मक. बरोबर बोलताय. आकाराची झालेपणे जे जन्मधर्मात येणे आकार रूपी निमने नाही जया. ऐसे आपल्याच सहज स्थिती ब्रह्माची जे नित्यता असती तया नाव सुभद्रापती अध्यात्मक. ते जग आकाराला आलं, जग जन्माला आलं, विठ्ठल तत्व जन्माला येत नाही. जग मेलं, विठ्ठल तत्व मरत नाही. ही ब्रह्माची जी नित्य अवस्था आहे या नित्य अवस्थेला सत्य म्हणतात. जे नित्य आहे, जे जन्ममृत्यू रहित आहे, जे शाश्वत आहे, जे कधी जन्मत आहे जे कधी मरत नाही ते सत्य असत. आणि विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम जग जन्मला विठ्ठलाचं नाम जन्मत नाही, जग मेलं विठ्ठलाचं नाम मरत नाही. विठ्ठलाच्या नामाची ही सहज अवस्था, विठ्ठलाच्या नामाची ही नित्य अवस्था याला सत्य म्हणतात.
आणि म्हणून विठ्ठलाचं नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे. दागिना जर काळात घातला, दागिना जाळात घातला तर दागिन्याचा आकार जळतो, पण त्याला अधिष्ठान असलेलं सोनं जळत नाही. हे विश्वाची होणी असे परी विश्वपण नासलेनी न नासे, अक्षरे पुसल्या न पुसे अर्थू जैसा. गुरुजींनी पाठीवर अक्षरं लिहिली आहेत आणि मुलाला त्या अक्षराचा अर्थ समजावून सांगितलाय. तो अर्थ मुलांनी आकलन केलाय आणि थोड्या वेळाने गुरुजींनी ती पाठीवरची अक्षरं पुसून टाकली. अक्षर पुसली पण त्यातला अर्थबोध पुसल्या गेला नाही. जगत पुसलं, जगत मिळत, पण त्याला अधिष्ठान असलेलं विठ्ठल तत्व पुसल्या जात नाही. ते मी मरतीये जीवा करी जे अमर आहे. जे मरक्या जीवात अमर आहे ते विठ्ठल तत्व आहे. मरक्या जीवात अमर आहे ते विठ्ठलाचं नाव आहे. आणि म्हणून जे नित्य आहे ते सत्य असतं आणि असं सत्य विठ्ठलाचं नाम आहे. हे अभंगाच्या पहिल्या चरणात. सत्य साचा सत्य साच खरे, सत्य साच खरे नाम बापाचे बरे. येणे तुटती बंधने, येणे साधती नाही, अभंगाचा उलटा अर्थ होतो. येणे तुटती बंधने उभय लौकी कीर्ती जरे विठ्ठल विठ्ठलाचं नाम नित्य
नित्य आहे. विठ्ठलाचं नाम साच आहे. जे साच आहे ते अमर्याद असते. अमर्याद विश्वाचं पांघरुण असते. गगनाहून वाढ असते. आणि जे गगनापेक्षा मोठे आहे, जे अमर्याद आहे, त्याच्यावर काळाची नजर पडत नसते. जे मर्यादित आहे, एकदिशी आहे. तुम्ही आम्ही एकदिशी आहोत, अमर्याद नाहीये. जो एकदिशी आहे, जो मर्यादित आहे, त्याच्यावर काळाची नजर पडते. पण जो अमर्याद आहे त्याच्यावर काळाची नजर पडत नसते. आणि म्हणून नित्य सत्य अमित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी नाही दृष्टी. विठ्ठलाचं नाम नित्य आहे म्हणून सत्य आहे, अमित आहे, अमर्याद आहे, गगनापेक्षा मोठे आहे. आणि जे अमर्याद आहे त्याच्यावर काळाची नजर पडू शकत नाही. काळ त्याचा गुलाम असतो. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. गोवाय बोलताय, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. संत आणि देव एकच असतात. शरीर जरी वेगळी असली तर तया परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे अंतवट वस्तू विचारी मी तेची. शरीराने वेगळे पण आत्मिक दृष्ट्या मी ज्ञानोबा तो विठोबा, मी चोखोबा तो विठोबा, मी तुकोबा तो विठोबा. बाहेरी तवा तया परस्परे बाहेरी नामाचीच अंतर आहे. अंतुवट वस्तू विचारे मी तेची ते. देव आणि संत एकच असतं. मग देव अमर्याद आहे, देवाचं नाव अमर्याद आहे, संत ही अमर्याद आहेत. आणि म्हणून संतावर काळाची नजर पडत नाही. संताचं शरीर हे ब्रह्मीभूत झालेलं असतं. कीर्तन चांग होय अंग हरिरो. संतांचं शरीरच हरी झालेलं असते, ब्रह्मस्वरूप झालेलं असते, ब्रह्मीभूत झालेलं असते. आणि ज्याचं शरीर ब्रह्मीभूत आहे त्याच्यावर काळाची नजर पडत नसते. संत अमर्याद आहे, ते अमर्यादावर काळाची नजर पडत नसते. जो मर्यादित आहे त्याला काळ खात असतो. म्हणून काळाला जो खातो तो संत असतो आणि काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो. संत काळाला खातात. मी आज नियमेला सांगता काळू ग्रासी तसे भूता. बरोबर आहे. संत अमर्याद आहेत, नित्य आहेत, सत्य आहेत. आणि म्हणून संतावर काळाची नजर पडत नाही. उलट काळ संताचा दास असतो, गुलाम असतो. का तर संताचं शरीर ब्रह्मीभूत झालंय. शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो, तसे मनपण मुद्दल जाय मग अहम भावाधिक के आहे. म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. नरवा जो नित्य राम राम भोगतो त्याचं मन मरतं. रामकृष्ण नामे उनमनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामानं मन मरतं. मनाचं मरण हे उन्मन आहे. ज्याचं मन मेले तो मुक्त असतो. मनाचं मरण हीच मुक्ती आहे. अहंकाराचं मरण हीच मुक्ती आहे. अहंकार असेल मनाचा मनपणा नाही सावन हाच मोक्ष असतो. आणि म्हणून रामकृष्ण नाम जर निरंतर भोगलं तर मन मरतं, मनाच्या आतील अहंकार मरतो. आणि मन आणि अहंकार मेला की तो मनुष्य ब्रह्मीभूत होतो, मुक्त होतो. आणि ज्याचं शरीर ब्रह्मीभूत झालंय त्याला काळ मारू शकत नाही, त्याला काळ मारू शकत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव महाराज आणि नाथ महाराज यांची शरीर पडली नाहीये. तुकोबा आहे सदैव वैकुंठ गमन. नाथ महाराज गोदावरीच्या डोहात शरीर अदृश्य. ज्ञानोबा आहे संजीवन समाधी. नामदेव महाराज सगळे 14च्या 14 कुटुंबीय पांडुरंगाच्या नामदेव पायरीपाशी संजीवन समाधी. शरीराचे ब्रह्म हे अनुभवितो. ज्ञानोबासारखे, तुकोबारासारखे, नाथ महाराज, नामदेवरासारखे महासंत त्यांचे शरीर ब्रह्मीभूत बनले, हरिस्वरूप बनले. आणि जो हरिस्वरूप आहे शरीर ब्रह्मीभूत बनले तो अमर्याद असतो. आणि अमर्याद आहे त्याच्यावर काळाची नजर पडत नसते. जो मर्यादित आहे, तुमच्या आमच्यासारखा संकुचित आहे, एकदिशी आहे, एक शरीर आहे, याला काळ उडून येतो. पण जो अमर्याद आहे त्याच्यावर काळाची नजर पडत नसते. आणि मग विठ्ठलाचं नाम नित्य आहे म्हणून ते सत्य आहे, म्हणून ते अमर्याद आहे. आणि जे अमर्याद आहे असं विठ्ठलाचं नाम जर घेतलं तर तुम्ही अमर्याद होता, नित्य होता, सत्य होता आणि मुक्त होता. आणि म्हणून विठ्ठल भोकायचं आहे. नित्य सत्य अमित हरिपाठ जशी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. विठ्ठलाचं नाव सत्य आहे. आपण बोलून गेलो. जे नित्य आहे, जे जन्म मृत्यू रहित आहे ते सत्य असतं. जग जन्माला आलं
विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम जन्माला येत नाही. जग मेलं, विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम मरत नाही. ही विठ्ठलाच्या नामाची जी नित्य अवस्था आहे ते सत्य आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि म्हणून विठ्ठलाचं नाम सत्य आहे, सत्य आहे, साच आहे आणि खरं आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे वरे. विठ्ठलाचं नाम सत्य आहे, विठ्ठलाचं नाम साच आहे. दुसरा शब्द. आता साच्या शब्दाचा अर्थ एक सत्यच होत आहे. खरं म्हणजे सत्यच आहे. तिन्ही शब्दाचे एकच अर्थ आहे, पण आपल्याला त्यातला बारकावा शोधायचा आहे. साच. साच्या शब्दाचा खरा अर्थ होतो तुझं पूर्ण विश्वात साचलाय. विठ्ठल जळीस्थळी भरला रिता राहो नाही. साच्या शब्दाचा अर्थ आहे की विठ्ठलाचं नाम विश्व व्यापून आहे, पूर्ण विश्वात साचलेलं आहे, म्हणून ते साच आहे. विठ्ठलाचं नाम नाही अशी जागाच नाहीये. लक्षात घ्या, विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम एकच आहे. विठ्ठल जगात म्हटलंय, सगळं जग विठ्ठलाने व्यापलंय. विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम एक आहे, मग सगळं जग विठ्ठलाच्या नामाने व्यापले. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि चला, नाम आणि नामी यांच्या ताब्यात असतो. या जगात सर्वत्र विठ्ठलाचं नामच नटलंय. नारबाय बोलतायत, अर्जुना मी नसे ऐसा कवनू ठावासे, तरी प्राणियांचे दैव कैसे जे मीची नाही म्हणते. आतू बाहेरू मिया कोंदले, हे जग निखळ माझ्याची ओतले, परी कैसे त्याचे कर्म झाले न देखती माटे. भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना मी नसे अशी जागाच नाहीये. अर्जुना मी नसे ऐसा कवनू ठावासे, परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. देव नाही अशी जागाच नाहीये. सर्वाला दिसणार दुर्लभ या प्रमाणात नामाची सुलभता आहे, व्यापकता नाहीये. प्रमाण थोडं चुकीच्या दिशेने गेले. आपण नामाची व्यापकता पाहतोय. साच म्हणजे जे सर्व जगात साचलंय ते साच. ज्ञानदेव म्हणे नाम आहे सुलभ. याचा अर्थ ज्ञानदेव म्हणतात की हरिनाम हे सुलभ आहे आणि तो घेतो तो असा दुर्लभ आहे. प्रमाण थोडं वेगळ्या दिशेने गेले. आपण साच पाहतोय. इथं जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, हे प्रमाण योग्य राहिलं असतं. हा, जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याचे नाम. हरिरूप. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. पूजा ध्यान जप जासी नाही विठ्ठल विठ्ठल. इथे डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू हा देव आहे. देव नाही अशी जागाच नाहीये. विठ्ठल नाही अशी जागाच नाहीये.
म्हणे विठो भरला बाह्य, याला ज्ञानोबा म्हणतात. आतू बाहेरू मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले. हे जग आतून बाहेरून नुसतं विठ्ठलानं कोंदून ठाचून भरले. सोनियाचे मणी केले ते सोन्याच्या सुती ओविले, तसे जगत में धरिले सबाई अंतरे. ज्ञानोबा आहे. सोन्याचा दोरा, सोन्याचेच मणी, आतून बाहेरून सोना. तसं आतून बाहेरून एक विठ्ठलच. विठ्ठल नाही अशी जागाच नाहीये. एकदा रामदास स्वामींकडे एक पंडित आला आणि म्हणाला, पंडितजी मला तुमच्यासोबत वाद घालायचा आहे. रामदास स्वामी म्हणाले, आलास तर बस, तांबर पाणी पे, जेवण खावण कर, निघून जा, वाद कशाला घालतो. नाही मला वाद घालायचा, शाब्दिक वाद. काही केलं पंडित ऐका ना, म्हणजे मला तुमच्यासोबत वाद घालायचा. म्हणजे ठीक आहे, घाल बा, काय वाद घालायचा. त्या पंडितानं रामदास स्वामींच्या समोर एक वाटी केली आणि म्हणे, स्वामीजी या वाटीत ब्रह्म भरून दाखवा, या वाटीत ब्रह्म भरून दाखवा. स्वामीजी म्हणाले, पंडितजी आधी यातलं ब्रह्म खाली करून दाखवा, आधी या वाटीतलं ब्रह्म खाली करून दाखवा. अर्जुना मी नसे ऐसा कवनु ठावासे, परी प्राणी यांचे दैव कैसे जे मीच नाही म्हणते. अरे अर्जुना, कृष्ण बोलतो, अरे अर्जुना, देव नाही अशी जागाच नाही. धरिली सोंगे यांनी अवघी पांडुरंगे. जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगाने धरलेलं सोंग आहे. हे तुम्ही माझ्या पुढे बसला, हे पांडुरंगाने धरलेले सोंग आहे. तुम्ही पांडुरंगाचा आहात. देवा नटला नाना परे, याला तुकोबारा म्हणतात, धरिली सोंगे यांनी अवघी पांडुरंगे. जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगाने धरलेलं सोंग आहे. तुम्ही माझ्या पुढे बसला, ते पांडुरंगाने धरलेलं सोंग आहे. तुम्ही प्रत्येक जण पांडुरंग आहात. तुम्ही म्हणाल आम्ही कुच्चळ घाणेडे, आम्हाला घाम येतो, आमच्या अंगाचा घुरट वास येतो, आम्ही पांडुरंग कसे काय. तुम्ही पांडुरंगच आहात. तुम्हाला माहिती माणसाचा जीव कसा तयार होतो. 13 अध्यायातली होय, माणसाचा जीव कसा तयार होतो. ही पोरं काय लहान आहेत का अजून. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. ज्यावेळेस परमात्मा मनाच्या संगतीत येतो, परमात्मा अहंकाराच्या संगतीत येतो, तेव्हा परमात्मा जीव बनतो. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. वस्तू म्हणजे ब्रह्म देव. ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा अहंकाराच्या सानिध्यात येतो, तेव्हा पांडुरंग जीव बनतो. म्हणून पांडुरंग अधिक अहंकार बरोबर जीव, आणि पांडुरंग माझा अहंकार बरोबर पांडुरंग. तुम्ही आम्ही पांडुरंगच आहोत, पण बट्टेबाज पांडुरंग आहोत. बट्टेबाज का, तर आमच्या हृदयात राम उभा आहे, रामाच्या बाजूला अहंकार उभा आहे. राम अधिक अहंकार बरोबर जीव, राम वजा अहंकार बरोबर राम. आमच्या हृदयात राम उभा आहे, राम उभा आहे, रामाच्या बाजूला अहंकार उभा आहे. अखंड रामनामाने अहंकार जाळला, अहंकार खाली गेला, हृदयात फक्त राम उरला, तर तुम्हीच राम झाले. वेगळा राम प्राप्त करण्याची गरज नसती. ही परमार्थातली प्रमोद अवस्था असते. आम्हाला परमार्थात नुसत्या उड्या मारायच्या नाहीये, आम्हाला राम बनायचं. आणि आम्ही राम बनणं, नराचा नारायण बनणं हा सफल परमार्थ असतो. आमच्या हृदयात राम उभा आहे, त्याच्या बाजूला अहंकार उभा आहे, म्हणून आम्ही जीव आहोत. अखंड राम नामानं अहंकार जाळा,
अहंकार जाळला, खाली राम उरला. खाली राम उरणं म्हणजे तुम्हीच राम होणं, तुम्ही देव होणं, तुम्ही मुक्त होणं. हा, आणि म्हणून तुम्ही आम्ही प्रत्येक जण देव आहोत, प्रत्येक जण विठ्ठल आहे. धरी सोंगे यांनी अवघी पांडुरंग, जगातली प्रत्येक वस्तू हा पांडुरंग आहे. पण अहंकारामुळे आम्ही जीव बनलो. अखंड रामनामानं राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देश जळे. अखंड रामनामानं अभिमान जळतो, अहंकार जळतो. अहंकार जळाला की खाली राम उरतो, आम्हीच राम बनतो. आपल्या सभोवताली अनेक साधू संत आहेत. पूजनीय भगवान बाबा वामन भाऊ, चाकरवाडीचे दादा माऊली, बंकट स्वामी, अनेक जेवढे काही संत होऊन गेले, हे कसे संत झाले? मनुष्य होते तुमच्या आमच्यासारखे, पण संत झाले कसे? त्यांच्या हृदयात राम उभा आहे, रामाच्या बाजूला अहंकार उभा आहे. अखंड रामनामाने त्यांनी अहंकार जाळला, त्यांच्या हृदयात फक्त राम उरला, ते राम झाले, संत झाले. देवते संत, देवते संत निमित्त त्यात. ही अवस्था, ही उंच उडी आम्हाला मारायची परमार्थ. आम्हाला राम मारायचे, अखंड राम घोकायचा आहे. राम घोकला की अहंकार जळतो, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. हा, आम्हाला राम मारायचे, त्यासाठी राम घोकायचा, विठ्ठल घोकायचा. आणि हा विठ्ठल कसा आहे? विश्वव्यापी आहे, आणि म्हणून तो साच आहे. जो जगात साचलेला आहे, पूर्णतः साचलेला आहे, तो साच आहे. विठ्ठल मोनी विठ्ठल सत्य आहे, विठ्ठल साच आहे, विठ्ठल खरा आहे. खरा म्हणजे काय? खरा म्हणजे सत्यच. पण त्यातला बारकावा शोधायचा तिन्ही शब्दातला. विठ्ठल साच आहे, विठ्ठल सत्य आहे, विठ्ठल खरा आहे. खरा या शब्दाचा अर्थ होतो शुद्ध, निक आणि टिकाऊ. खरा म्हणजे टिकाऊ, शाश्वत. तुम्ही दुकानात गेले आणि पाण्याची मोटर घेतली, विहिरीवर बसवायची. आपण दुकानदाराला म्हणतो, पिशवीत मोटर घातली, दुकानदाराला म्हणतो, दुकानदार माल खरा आहे का? दुकानदार माल खरा आहे का? काय अर्थ होतो? माल टिकाऊ आहे का? माल खरा आहे का? दुकानदार म्हणतो 100% खरा आहे, म्हणजे माल टिकाऊ आहे. विठ्ठलाचं नाम टिकाऊ आहे. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम न आटे तेच. तुका म्हणे तूच एक खरा, येलो तो पसारा वावगाचे. या विश्वात फक्त विठ्ठल तत्व आणि विठ्ठलाचं नाम, दोनच गोष्टी खऱ्या आहेत, बाकी सगळं खोटं आहे. हरिविना सारा व्यर्थ भ्रम, सरळ म्हणा. पिंडी देहस्थिती ब्रह्मांड पसारा, हरिविना सारा व्यर्थ. तुका म्हणे खरा या शब्दाचा अर्थ होतो टिकाऊ, शुद्ध, निक. विठ्ठलाचं नाम टिकाऊ आहे, शाश्वत आहे, अमर आहे. विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम निक आहे, शुद्ध आहे. शुद्ध ते असतं की ज्याला अहंकार सोडून गेलाय.
तुम्हा मला विटाळ झालाय. माणसं विटाळली आहेत ती केवळ अहंकारावर. विटाळले अंतर अहं भावे विटाळले तुम्ही आम्ही अहंकार धरून ठेवलाय म्हणून तुम्ही आम्ही विटाळलेले आहोत. आणि ज्याने अहंकार धरलाय तो अशुद्ध असतो आणि ज्याने अहंकार टाकलाय तो शुद्ध असतो. भगवंत अहंकार शून्य आहे. भगवंताला काही सण होत पण अहंकार सण होत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेव. जो अहंकार शून्य आहे तो शुद्ध असतो. तुम्ही बघा एखादा साधक मोक्षाला गेलाय म्हणजे काय झालंय, ज्ञानाने अज्ञान जाळले. ऐशी जळो सरली या माया ते तर जाळीते तेही जळे. मुक्तीला गेलाय म्हणजे काय केलं, ज्ञानाने अज्ञान जाळलंय आणि आत्मज्ञानी बनलाय. आता मी आत्मज्ञानी आहे असं म्हणून घेणं सुद्धा एक अहंकारच आहे. मी जीव आहे असं म्हणणं अहंकार आहे. पण ज्ञानाला अज्ञान जाळलंय आणि आत्मज्ञानी झालाय. आता मी आत्मज्ञानी आहे असं म्हणणं सुद्धा एक अज्ञानच आहे, अहंकारच आहे. आणि हा अहंकार त्या पहिल्या अहंकारापेक्षा जास्त बेकार असतो. साधा मनुष्य आहे, साधा जीव आहे, अहंकारी आहे. पण ज्ञानानं अज्ञान जाळलंय आणि आत्मज्ञानी झालाय आणि मी आत्मज्ञानी आहे असं म्हणून घेणं त्या पहिल्या अहंकारापेक्षा जास्त अहंकार आहे, जास्त बेकार आहे. आणि म्हणून ज्या ज्ञानानं अज्ञान जाळलंय ते ज्ञानही जाळायचं, ज्ञान गिळून गोविंद गायचा आणि खालं जे निक शुद्ध ब्रह्म उरतंय ते खरं असतं. असं विठ्ठलाचं नाम निक हे शुद्ध आहे. आपला शर्ट आहे, आपण पाण्यात बुडवला, भिजवला, बाहेर काढला, त्याला साबण लावली आणि ही साबण न धुताच तो शर्ट वाळायला टाकला, काय होईल? वाळ्यावर ते शर्ट एवढं कडक होईल की ते मांडीचं भिंबीलाच लागेल. पहिलं मळालेलं बरं होतं, ते घालता तरी येत होतं. पण शर्टाला साबण लावली आणि साबण न काढता वाळायला टाकलाय, ते एवढं आखडून जाईल की ते मांडीचं भिंबीला लागेल, घालायला योग्य राहणार नाही. म्हणून साबणीने शर्टाचा मळ घातलाय तशी साबणही एक मळ आहे. हा साबणरूपी मळही पाण्याने धुवावा लागतो आणि मग शर्ट वाळायला टाकावा लागतो, तेव्हा तो घालण्यास योग्य राहतो. तसं अज्ञान एक मळ आहे आणि अज्ञान ज्ञानरूपी मळानं घातलंय, ते ज्ञानही एक मळ आहे. हा ज्ञानाचाही मळ घालावा लागतो. मी आत्मज्ञानी हे विसरून जावं लागतं, ज्ञान घेऊन गोविंद गावा लागतो. तो निका भगवंत असतो, निका विठ्ठल असतो आणि तो खरा असतो. आणि म्हणून विठ्ठलाचं नाव खरं आहे का, तर ते टिकाऊ आहे, ते अहंकार शून्य आहे, निक आहे म्हणून खरं आहे. आणि म्हणून विठ्ठलाचं नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि ते बरं आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. विठ्ठलाचं नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि ते बरं आहे. आता हे बरं म्हणजे काय? बरं या शब्दाचा सरळ अर्थ होतो आनंददायी, सुखकारक. आपल्याला आपला मित्र भेटला वाटेने, आपण म्हणतो रामराम पाहुणा, काय चाललंय? तो म्हणतो बरं चाललंय. बरं चाललंय म्हणजे काय चाललंय? आनंदात चाललंय, सुखात चाललंय. बरं या शब्दाचा अर्थ होतो आनंददायी, सुखदायी. विठ्ठलाचं नाम हे सुखकारक आहे. जगात एक विठ्ठल आणि विठ्ठलाचं नामच एक असं की जे तुम्हाला सुख देऊ शकतं, इतर दुसरं कोणी नाही. हनुमंत कुमार म्हणतात की सुखरू पैसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगासाठी. सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक आणि ते आहे आत्मस्वरूप. सुख नांदतं ते फक्त आत्मस्वरूपात आणि आत्मस्वरूप आहे पांडुरंग आणि तो पंढरपुरात उभा आहे. म्हणून जगतात एक का पांडुरंग सुखरूप आहे
उरलेलं जगत दुःख रूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. विचारा विचारा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखरूप पैसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सांगा. जगतात एकटा पांडुरंग सुखरूप आहे. पांडुरंग सोडलं तर जगत दुःखरूप आहे. उरलेलं जगत दुःखरूप आहे. कारण सुखाची जागा एक, सुखाचं स्वरूप आहे, कारण ते आत्मस्वरूप. आत्मस्वरूप आहे फक्त पांडुरंग. याचा अर्थ एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून देव आणि देवाचं नाव या दोनच गोष्टी सुखरूप आहेत, उरलेलं जगत दुःखरूप आहे. गुरुजींनी मुलाला प्रश्न विचारला, बाळ उभा रे. मुलगा उभा राहिला. म्हणजे तुला देव पाहिजे का सुख पाहिजे? पोरगं घाबरलं. सुख म्हणा तर गुरुजी रागवतील. बाळा तुला सुख पाहिजे का देव पाहिजे? पोरगं म्हणलं गुरुजी 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 मला देव पाहिजे. गुरुजी हसले, म्हणजे बाळीकडे. मुलाला जवळ घेतलं, पाठीवर हात फिरवला. म्हणजे बाळ, देव आणि सुख एकच असतं. देव आणि सुख एकत्र नांदतं. देवापासून सुख कधी वेगळं नसतंच. देव म्हणजेच सुख आणि सुख म्हणजेच देव. आणि म्हणून त्याला सच्चिदानंद म्हणतात. भगवंताला काय म्हणतात? सच्चित आनंद. या तिन्ही गोष्टी एकत्र नांदतात. विठ्ठलाचं नाम कसं आहे? सत्य आहे, सद आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. अर्थात सत्य आणि सुख या दोन गोष्टी सदैव एकत्र नांदतात. त्या कधी फुटू शकत नाहीत. आणि मग सुख हवं असेल तर तुम्हाला सत्याची प्राप्ती करावी लागते. आणि सत्य आहे विठ्ठलाचं नाव. अर्थात विठ्ठलाचं नाव घेतलं तरच तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल, अन्यथा नाही. हनुमंत तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे राम एक विसरता अवघा श्रम. प्रमाण नीट आहे का? तुका म्हणे राम एक विसरता अवघा श्रम. तुम्ही रामाच्या नावाला विसरले तर तुम्हाला दुःखच होणार. आणि रामाचं नाव आठवलं तर तुम्हाला भरभरून सुख मिळणार. हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळे वीक, तैसा संज्ञानासे मी सुख दुःख दे अज्ञानास. जो संज्ञान निरंतर माझं नाव घेतो त्याला सुखाची प्राप्ती होते. जो माझ्या नावाला विनमुख आहे तो दुःखी असतो. विसरली तया थोर झाली विसरली तया थोर झाली हानी. हीच गोष्ट तुकोबाराय बोलली. तुका म्हणे राम एक विसरता श्रम. रामाला विसरलं श्रम होईल, दुःख होईल. राम गोखला सुख मिळेल. का? सुख होईल दुःखाचे दुःखाचे विठ्ठला विठ्ठला. विठ्ठलाचं नाम बरं आहे, अर्थात सुखकारी. हे का बरं आहे? का सुख देतं? पहिली गोष्ट आताचं प्रमाण. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. विठ्ठलाच्या नामानं सहनशक्ती वाढते. जीवनात दुःख आलं ते सहन करण्याची ताकद वाढते. दुःखाचं रूपांतर सुखात होतं. विठ्ठलाचं नाम सुख देतं. दुसरी गोष्ट, विठ्ठलाचं नाम मूळता सुखरूप आहे. भंडारा डोंगरावर फाटक्या कपड्यात अफाट सुखात जगणारे तुकोबाराय आपल्या सुखाचं कारण सांगतायत. महाराज म्हणतायत, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. बाबांनो, माझ्या सुखाचं कारण सांगू का? म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. विठ्ठलाचं नाम मूळच सुखकारी आहे. आणि तिसरं कारण,
विठ्ठलाचं नाम घेतलं की नाम घेणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. अंतर्मुख झालेलं मन हृदयरामाला भेटतं. मन आणि हृदयराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. किंबहुना सोय जीवात्मयाची आहे तेच जे होय तया नाव सुख आणि ऐशी अवस्था न जोडिता पार्था जिजे ते सर्वथा दुःख जाणे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सुखाने दुःखाच्या व्याख्या सांगतायत. किंबहुना सोय जीवात्मयाची आहे तेच जे होय तया नाव सुख. तुम्ही विठ्ठलाचं नाम घेतलं की तात्काळ तुमचं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयरामाला भेटतं. मन आणि हृदयराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही विठ्ठलाचं नाम घेत नाही त्यावेळेस मन हृदयरामापासून तुटतं. ते बहिर्मुख धावतं. बहिर्मुख धावलेलं मन बेचैन अस्थिर असतं, तडपतं. आणि मनाची तडप बेचैनी अस्थिरता हे दुःख असतं. आणि म्हणून विठ्ठलाच्या नामाला तुम्हाला सुख मिळतं. विठ्ठलाच्या नामाला विमुख झाले की तुम्हाला दुःख मिळतं. मग तुका म्हणे राम एक विसरता श्रम. तुम्ही रामाला विसरले की श्रम आणि दुःखच होणार. राम भोगला की सुख मिळणार. विठ्ठलाचं नाम सुख देतं म्हणून ते बरं आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. विठ्ठला विठ्ठला. सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवी बर. तुहा विठ्ठल बरवा तुहा बरवा. बर विठ्ठलाचं नाम कसं बरं आहे. ज्ञानोबा काय म्हणतात तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. बरवा म्हणजे काय सुखदायक. जो सुख देतो तो बरवा. तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा. का विठ्ठल माधव आणि विठ्ठल माधवाचं नाम सुख देतात. राम बरवा केशव बरवा. केशव भरवा अर्थात राम आणि केशवाचं नाम बरं आहे म्हणजे सुखदायी आहे. तुकोबाराय बोलतायत राम म्हणता जन्म नाही गर्भवास. चरण नीट ऐका. राम म्हणता जन्म नाही गर्भवास नवे दरिद्रास पात्र कधी. तुकोबाराय राम म्हणता जन्म नाही गर्भवास नवे दरिद्रास पात्र कधी. राम नामानं सुख तर मिळतं. रामनामाने गर्भवास निघून जातो अर्थात मुक्त होता. पण रामनामाने तुमचं दारिद्र्य निघून जातं. तुम्हाला भिकार पण कधीच येत नाही. नवे दरिद्रास पात्र कधी. राम म्हणता जन्म नाही गर्भवास नवे दरिद्रास पात्र कधी. रामनामाने गर्भवास संपतो, सुख मिळतं. आणि रामनामानं तुमच्या जीवनात कधीही दारिद्र्य येत नाही. भिकार छापती असतात जे राम घोकत नाहीत. जे राम घोकतात त्यांना भिकार पण कधी येत नाही. शब्द तुकोबारायचा आहे. राम म्हणता जन्म नाही गर्भवास नवे दरिद्रास पात्र कधी. जो राम घोकतो तो कधी दरिद्री भिकारी होत नाही. भिकारी तो होतो जो राम घोकत नाही. मग रामनामानं सुख मिळतं. रामनामानं मुक्ती मिळते. रामनामानं श्रीमंती लाभते. दारिद्र्य जातं. म्हणून रामनाम विठ्ठल नाम बरं आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य विठोबाचं नाव सत्य आहे अर्थात नित्य आहे. जन्म मृत्यू रहित आहे म्हणून सत्य आहे. विठ्ठलाचं नाम साच आहे म्हणजे विश्व व्यापून आहे म्हणून साच आहे. सर्वत्र साचलेले म्हणून साच आहे. विठ्ठलाचं नाव खरं आहे. ते निक आहे, शुद्ध आहे, टिकाऊ आहे म्हणून खरं आहे. आणि विठ्ठलाचं नाम बरं आहे. ते सुख देतं, मुक्ती देतं, दारिद्र्य घालवतं, श्रीमंती देतं म्हणून बरं आहे. आणि म्हणून विठ्ठलाचं नाव घोकायचंय. विठ्ठलाचं नाव घोकलं की जसं राम म्हणता रामची होईचे पदी बैसोनी. राम नामानं तुम्ही रामच होता. तसं विठ्ठल घोकला की तुम्ही विठ्ठलच होता. आणि तुम्ही विठ्ठल होता म्हणजे काय होता. सत्य साच खरा आणि बरा होता. आणि जो सत्य साच खरा आणि बरा होतो त्याच्या जीवनातील सगळी बंधनं निघून जातात. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
विठ्ठलाचं नाम सत्य साच खरं आणि बरं आहे. विठ्ठलाचं नाम घोकलं तुम्ही विठ्ठल म्हणता. विठ्ठल कसा आहे तर सत्य साच खरा आणि बरा आहे. याचा अर्थ तुम्ही सत्य साच खरा आणि बरं बनता. जो सत्य साच खरा आणि बरा बनतो त्याची सगळी बंधनं तुटतात. म्हणून येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे विठ्ठल विठ्ठल. येणे तुटती बंधने विठ्ठलाच्या नामानं सगळी बंधनं तुटतात. बंधनं अनेक प्रकारचे आहेत. अज्ञानाचं बंधन, मोहमायेचं बंधन, अहंकाराचं बंधन, कर्माचं बंधन, विकाराचं बंधन, इंद्रियाचं बंधन, अशी अनेक प्रकारची बंधनं आहेत आणि सगळी बंधनं विठ्ठलाच्या नावानं तुटतात. अज्ञानाचं बंधन आहे. काय अज्ञान? अज्ञान काय? आपुला आपण विसरू होय धनंजया तेच रूप या अज्ञानाशी. ज्ञानावराची भाषा आहे. अज्ञान काय? अज्ञानाचं बंधन काय? आपुला आपण पेया विसरू होय धनंजया तेच रूप या अज्ञानाशी. स्वतःचा स्वतःला विसर पडणं हेच अज्ञान आहे आणि हेच बंधन आहे. मी कोण आहे हे विसरणं हेच अज्ञानाचं बंधन आहे. माया विले भ्रमला अज्ञानाचं बंधन, अहंकाराचं बंधन जीव बांधल्या गेलाय. ती बंधनं तोडायची. त्याला रामबाण औषध आहे विठ्ठलाचं नाव. अज्ञानाचं बंधन आहे. आपुला आपण पेया विसरू होय धनंजया तेच रूप या अज्ञानाचं. स्वतःचा स्वतःला विसर पडणं हेच अज्ञानाचं बंधन आहे. मी कोण हा करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा विठ्ठला विठ्ठला. थोडा आवाज द्या. थोडा आवाज. मी कोण आहे? मी देव आहे. मी देव असूनही स्वतःला जीव म्हणून घेणं हे अज्ञानाचं बंधन आहे. हे मन देव आहे पण मन देव असूनही स्वतःला जीव म्हणतं हे अज्ञानाचं बंधन आहे. इंद्रिया माझी अकरावे ते मन मी जाणावे भूता माझी स्वभावे चेतना मी. भगवान दाव्यात बोलतात विभूती सांगताना इंद्रिया माझी अकरावे ते मन मी जाणावे भूता माझी स्वभावे चेतना मी. 11 इंद्रियात मन मी आहे. मन देव आहे पण आपलं मन देव असूनही स्वतःला जीव म्हणतं हेच अज्ञानाचं बंधन आहे. स्वतःचा स्वतःला पडलेला विसर हेच अज्ञानाचं बंधन आहे. मी कोण आहे हे विसरणं हेच अज्ञानाचं बंधन आहे. म्हणून मी बोला आहे मी कोण हा करावा विचार म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे? कुठून आलोय? कुठं जायचंय? कशा करता आलोय? माझा कायमचा पत्ता काय याचा आम्हाला विसर पडलाय. स्वामी विवेकानंद त्यांच्या चरित्रात एक विषय येतो. विवेकानंदाचे सद्गुरू
रामकृष्ण परमहंस रामकृष्ण परमहंस आणि कलकत्त्याची दुर्गा माता रोज संध्याकाळी एका ताटात जेवायचे, रोज एका ताटात. ही वार्ता सगळ्या कलकत्त्यात पश्चिम बंगालमध्ये पोहोचली. ही वार्ता एका धनिक शेठजीच्या कानावर गेली आणि शेठजी रामकृष्ण परमहंसाकडे आले आणि म्हणाले, शेठजी मी असं असं ऐकले, परमहंस मी असं असं ऐकले की रोज भवानी माता मूर्तीतून बाहेर येते आणि तुमच्या ताटात जेवते. खरंय का? म्हणले खरंय, जेवते. म्हणजे एक दिवस माझ्याकडे पाठवा ना. म्हणजे पाठवतो, त्यात काय, तुझा पत्ता सांग म्हणले. आता कलकत्त्याचे पत्ते माहित नाही, मी बीडचे सांगतो. म्हणजे तुझा पत्ता सांग. म्हणजे माळी वेस सुभाष रोड बीड. अरे हा तुझ्या घरचा पत्ता आहे. म्हणजे तुझा पत्ता सांग. म्हणजे श्री ऑइल मिल MIDC बीड. अरे ह्या कारखान्याचा पत्ता आहे, तुझा पत्ता सांग. म्हणजे माझा पत्ता कटला आता, माझा पत्ता मला माहित नाही. परमहंस म्हणतात, जा शेठजी, ज्या दिवशी तुम्हाला तुमचा खरा पत्ता माहित होईल त्या दिवशी माझ्या वशिल्याची गरज नाहीये. दुर्गा माता स्वतः मूर्तीतून बाहेर निघेल, तुमच्या ताटात येऊन जेवेल. तुमचा पत्ता माहित करून घ्या. काय आमचा पत्ता? मी डॉक्टर भागवत मोठे, MBBS MS नेत्रतज्ञ, आदर्शनगर, DP रोड बीड. हा माझा खरा पत्ता आहे का? आज माझं वय 66-67 आहे. अजून 34 वर्ष भगवंताने दिलं तर 66 आणि 34 100. त्याच्या पुढे नाही. मनुष्यलोकी मानवा शतवर्षीची गोविंदा. मनुष्याला 100 वर्षाचं आयुष्य, अजून 34 वर्ष. धीर पांडुरंगानं तर 34 वर्षाने तुम्ही मला पत्र पाठवलं, डॉक्टर भागवत मोठे, MBBS MS नेत्रतज्ञ, DP रोड, आदर्शनगर बीड. अजून 34 वर्षाने ते पत्र मला मिळेल का? माझ्या बायका पोराला मिळेल. 34 वर्षांनी जगात मी नसेल, ते पत्र मला मिळेल का? नाही, माझ्या बायका मुलांना मिळेल. मग डॉक्टर भागवत मोठे, MBBS MS नेत्रतज्ञ, DP रोड बीड हा माझा कायमचा पत्ता आहे का? माझा कायमचा पत्ता काय आहे? हा कायमचा पत्ता शोधण्यासाठीच आमचा जन्म आहे. तुम्ही आम्ही इथं येणं केलंय तर केवळ आमचा पत्ता शोधण्यासाठी. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल मी विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण आहे आणि मला या आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर उतरायचं आहे. जगात आमचे दोनच पत्ते ठरतात. एक आत्मस्वरूपाचा आणि दुसरा स्मशानाचा. कोणत्या पत्त्यावर उतरायचं ज्याचं त्यांनी ठरवायचं. आपुली आपण संसार बंधन कोणत्या पत्त्यावर उतरायचं ज्याचे त्यांनी ठरवायचं. आत्मस्वरूपाच्या का स्मशानाच्या. सकाळची वेळ 8 वाजले, दिवाळीचे दिवस. एक साधू असा उन्हाच्या तिरमीला बसलाय. 10-5 शिष्यगण बाजूला भक्त बसलेत आणि अध्यात्माची चर्चा चालली आहे. 3 वाजता म्हणून साधू शाल पांघरून बसला होता. तेवढ्यात एक चोर पळत आला आणि साधूच्या अंगावरील शाल हिसकावली आणि पळून गेला. चोर गावाच्या दिशेने पळाला शाल घेऊन. साधू स्मशानाच्या दिशेने पळू लागला. बाजूला बसलेले भक्तगण म्हणले, साधू महाराज तुम्ही काय वेळेत का? चोर जो पळाला आहे तो गावाच्या दिशेने, तुम्ही पळताय तिकडे स्मशान आहे, उलट्या दिशेने पळता, चोर कसा गाठेल? साधू म्हणतो, फार गोड उत्तर दिले. साधू म्हणतो, बाबांनो तो तरणा ताटा आहे, मी म्हातारा आहे, मला त्याच्या मागे पळणं होणार नाही, तो आज घडणार नाही. पण मी अशा त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसतो की जिथे त्याला कधी ना कधी यावंच लागेल. साधू स्मशानात जाऊन बसलाय. दृष्टांतातला चोर लवकर मरतो, तो चोर 8 दिवसांनी मेला. बाजूला बसलेल्या मित्रगणाने त्याची ताटकी बांधली आणि साधूची शाल त्याच्या अंगावर टाकली. प्रेत उचललं, स्मशानात टेकवलं. साधू बसलेलाच होता. पटकन उठला, आपली शाल ओढली, म्हणजे बघा मी माझी शाल वसूल केली का नाही. मी म्हणालो होतो ना, मी त्याच्या अशा पत्त्याला जाऊन बसतो कायमच्या की जिथे त्याला कधी ना कधी यावंच लागेल. तो आला ना कायमच्या पत्त्याला. म्हणून आमची 2च पत्ते ठरतात. एक विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण आणि दुसरा पत्ता आहे स्मशान. कोणत्या पत्त्यावर उतरायचं ज्याच्या त्यांनी ठरवायचं. जीवनाचा प्रवास चाललाय, कोणत्या स्टेशनवर उतरायचं आम्हाला माहित नाहीये. बसने एक मनुष्य प्रवास करतोय,
500 रुपयाची नोट काढली, कंडक्टरला दिली, म्हणले साहेब तिकीट द्या. म्हणले कुठलं? म्हणले माहित नाही. सगळी एसटी हसू लागली. अरे कुठे उतरायचं? म्हणले माहित नाही. एसटीने प्रवास चाललाय, कुठे उतरायचं माहित नाहीये. जीवनाचा प्रवास चाललाय, कुठे उतरायचं माहित नाहीये. आमचा शेवटचा पत्ता काय आम्हाला माहित नाही, आणि हा शेवटचा पत्ता माहित करून घेण्यासाठीच म्हणू शकत नाही. पायपा शहराच्या गावा जयाला गेले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांगून गेला. नरवाडा बोलतात तिथे येणं केलं तर केवळ तुमचा पत्ता माहित करून घेण्यासाठी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमा देवा. तुका म्हणे मा, तुका म्हणे मा, तुका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा. मी बोललो की दोनच पत्ते, एक आत्मस्वरूपाचा विश्वास स्मशानाचा. शेवटी एकटेची जावणी स्मशानी राहावी, समयाशी सादर व्हावे. शेवटी एकटेची जावणी कोणे दिवसी येतील धावणी, कोणे दिवसी प्राण जातील घेऊनी, कोणे दिवसी स्मशानी राहोनी, एकटे राहावे. सागर भावे, सागर भावे, सागर भावे, समयाशी सादर व्हावे, देव ठेवले तैसेच राहावे. श्री संत सावता महाराज. मनुष्याचा प्रेत निघालाय, अंत्ययात्रा चालली आहे. बायको उमऱ्यापर्यंत, फिर मिलेंगे, टाटा बाय बाय. वडाला फेऱ्या मारल्या असल्या तर 7 जन्म के बाद. बायको उमऱ्यापर्यंत, गणगोत मसरवाट्यापर्यंत, मेलेला देह चितेपर्यंत. देहही आपला नाही, देह काळाचे, धन कुबेराचे, तर मनुष्याचे काय आहे? सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही भाज्यवाचे, उघडेची यावे उघडेची जावे. देह चितेपर्यंत, तोही चितेत जळतो, तोही आपला नाहीये. आत्मा पुढच्या प्रवासाला निघतो, जीव पुढच्या प्रवासाला निघतो, त्याची संगती आत्मा करतो, म्हणून तो जीवात्मा. बायकोनं उमऱ्यापाशी सोडलं, गणागोताने मसनवाट्या स्मशानात सोडलं, गणगोताने स्मशानात सोडलं, आपल्या देहानं चितेत सोडलं. आपल्या सोबत निघाला तो फक्त आपला जीव, त्याची संगती केली ती आत्म्याने. म्हणजे अर्ध्या वाटात सोडतात ते आपले असतात का? असतात का? मग सोडून द्या उद्यापासून. सगळ्यांनी अर्ध्या वाट्यात सोडलं, देहासहित अर्ध्या वाट्यात सोडलं, संगती केली ती आत्म्याने. म्हणून दरबारा बोलतायत की प्रेमच करायचं तर आत्म्यावर करा, पांडुरंगावर करा. निरुपचारा प्रेमा विषय व्हायचं विरत्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणार आहे. प्रेमाचा एक मात्र विषय ठरतो आत्मा. सगळ्यांनी सोडलं वाटेत, आपल्या जीवाची संगती केली आत्म्यानं. जो कधीच सोडत नाही, जो कधी सोडत नाही, तो प्रेमाचा विषय असतो. म्हणून निरुपचारा प्रेमा विषय व्हायचं विरोत्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणार आहे. या जगात प्रेमाचा एकच विषय आहे, तो पांडुरंग परमात्मा, विठ्ठल परमात्मा. त्याचं नाव सत्य साच आहे खरंय. ते भोका तुम्ही सत्य साच खरं व्हाल. जो सत्य साच खरा होतो तो मुक्त होतो. त्याचं दारिद्र्य जातं, त्याचा गर्भवास जातो. विठ्ठल भोका. अज्ञानाचं बंधन आहे, विठ्ठलाच्या नामाने जातं. नामे व्हायचे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भोपाश. नाथ महाराज. तुम्ही प्रमाण कमी द्या, मी धावतो बोलतो, आपला वेळ संपत आला. प्रमाण कमी द्या किंवा देऊच नका. नामे व्हायचे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भोपाश. विठ्ठलाच्या नावानं अज्ञानाचं बंधन तुटतं, भोपाश तुटतो, तुम्ही मुक्त होता. विठ्ठल भोका, का तो सत्य साच खरा आहे. विठ्ठल भोकल्यानं तुम्ही सत्य साच खरा होता. जो सत्य साच खरा होतो तो मुक्त होतो. अज्ञानाचं बंधन, धावतो धावतो बोलतो, आता वेळ संपत आला. अज्ञानाचं बंधन, मोह मायेचं बंधन. माझी बायको, माझं पोरग,
माझी संपत्ती, माझी जायदाद, हे मायेचं बंधन आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे 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 माझे. तुकोबाराय बोलतात तू मुक्तच आहे, पण माझं 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 माझी बायको, माझं पोरग, माझी जायदाद, माझी संपत्ती असं घोकू घोकू बद्ध झालायस, अन्यथा तू मुक्तच आहेस. ते जंगलामध्ये मदारी लोक माकड पकडण्यासाठी एक गाडगं तयार करतात. तुकोबारायचा अभंग गातेत, माकडे मोठी धरले फुटाने, गातेत अभंग आहे तुकोबारायचा. महाराज म्हणतात मदारी लोक माकड पकडण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं गाडगं तयार करतात, आणि त्या गाडग्याचा आकार असा असतो, खाली मोठं आहे पण त्याचं तोंड असं निमुळतं असतं, त्याच्यामध्ये सरळच हात आत जातो आणि सरळच हात बाहेर निघतो. हात जर मध्ये घातला, मूठ मारली, तर गाडग्याच्या तोंडाला अडकतो, बाहेर निघत नाही. अशा प्रकारचं गाडगं तो मदारी तयार करतो. त्या गाडग्यात काही फुटाने टाकतो, ते गाडगं झाडाखाली ठेवतो आणि झाडाच्या खोडाच्या आड लपतो. हा सगळा प्रकार झाडावर बसलेलं माकड पाहत असतं. माकड खाली उतरतं, हात सरळ जातो, सरळ निघतो, ध्यानात ठेवा. माकड खाली उतरतं, गाडग्यात हात घालतं, फुटाण्याची मूठ मारतं. मूठ मारली की गळ्याला गाडगं अडकतं. माकड त्या गाडग्यासहित उड्या मारतं. फुटाण्याची आसक्ती, मूठ सोडाव ना, पळून जाऊ शकतो, पण फुटाण्याची आसक्ती, मूठ मारली, हात अडकतो, हात सरळ केला निघतो. फुटाण्याची मूठ मारली, तोंडाला गाडगं अडकले, हाताला गाडगं अडकले, गाडग्या सहित ते माकड उड्या मारतं. तेवढ्यात मदारी येतो, एक फटका मारतो, गाड्याला फास टाकतो, पकडून. माझा पोरग मारली मूठ, माझी बायको मारली मूठ, माझी जायदाद मारली मूठ, माझी संपत्ती मारली मूठ. ह्या नाना प्रकारच्या आसक्तीच्या मुठी, त्या मायेच्या मुठी आहेत, बंधनाच्या मुठी आहेत. ही सगळी बंधन विठ्ठलाच्या नामाचं. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हे माया जाळ तुटतील विठ्ठल विठ्ठल. हरिनामानं मायेचं जाळं तुटतं. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटत. अज्ञानाचं बंधन, मायेचं बंधन, मोहाचं बंधन, अहंकाराचं बंधन. तुम्ही आम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यात जो बांधले होतं केवळ अहंकारामुळे. उभं आयुष्य आम्हाला काय करायचं तर रामनामाने अहंकार जाळायचा. अहंकाराचं बंधन जातं, अहंकाराचं बंधन गेले तुम्ही मुक्त होता, आम्ही मुक्त होतो. अहंकाराचे लवड सवडी माते न पवतीची बापुडे, म्हणून जन्म मरणाचे दुथडी ढवळते ठेली. दरबारा बोलतात की माया नदी हिचे दोन किनारे, एक जन्माचा आणि एक मृत्यूचा, आणि या दोन किनाऱ्याच्या मध्ये या माया नदीत तुम्ही आम्ही ढवळत असतो. अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवतीची बापुडे, म्हणून जन्म मृत्यूची दुथडी ढवळते ठेली. जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, याचं एकच कारण आम्ही धरून ठेवलेला अहंकार. तुम्ही अहंकार त्यागा, अहंकाराचं बंधन जातं, तुम्ही मुक्त होता. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधन. रामनामाना अर्थात विठ्ठल नामानं अहंकार जातो, अहंकाराचं बंधन तुटतं, तुम्ही मुक्त होता. येणे तुटती बंधने, तुकोबाराने शब्द वापरला, येणे तुटती बंधने. येणे तुटती बंधन म्हणलं नाही, येणे तुटती बंधने. अनेक वचनी शब्द आहे, अनेक प्रकारची बंधन आहे. अहंकाराचं बंधन आहे, अहंकाराचं बंधन विठ्ठल नामानं जातं. अहंकार गेला तुम्ही देव बनता, अहंकार गेला तुका म्हणे देव. कर्माचं बंधन आहे. अर्जुन कुरुक्षेत्रावर कर्म टाकून पडत होता. अर्जुनाचं कर्म होतं युद्ध करणं. शास्त्राचा दंडक आहे, जोपर्यंत वैराग्य आणि आत्मस्वरूपाची ओळख नाहीये तोपर्यंत आपल्या वाटेला कर्म कोणी टाकू नये. टाकलं तर पाप लागतं, तो मनुष्य नरकाला जातो. धनवरा बोलतात, अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील आणि अपयश ते नवचेल कल्पांत. युद्ध करणं अर्जुनाचं कर्म आहे, स्वधर्म आहे. अर्जुन स्वधर्म टाकून पळतोय आणि संन्यासाच्या गोष्टी करतोय. देव म्हणतायत, अर्जुना अजून तुला वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मस्वरूपाची ओळख नाहीये. आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही, वैराग्याची प्राप्ती नाही, त्याच्या आधी आपल्या वाटेला आलेली कर्म टाकली तर पाप लागतं, मनुष्य नरकाला जातो. अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील आणि अपयश ते नवचेल कल्पांत होईल. म्हणून कर्माचं बंधन आहे.
जोपर्यंत वैराग्य नाही, देवाची भेट नाही, आत्मस्वरूपाची ओळख नाही, तोपर्यंत आपल्या वाट्याला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. आणि ते कर्म टाकलं वैराग्याच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी तर पाप लागतं, मनुष्य नरकाला जातो. हे कर्माचं बंधन आहे. विठ्ठलाच्या नामानं तुम्ही मुक्त होता, कर्माचंही बंधन जातं. इंद्रियाचं बंधन आहे आणि सगळ्यात मोठं बंधन आहे. तुम्हा मला संसारात जर कोणी बांधला असेल तर ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगा. मोठा विषय 5 ज्ञानेंद्रिय. 1 मिनिटात सांगताना पुढे चलतो, वेळ संपायली आपली. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. कान, नाक, डोळा, जीभ, त्वचा 5 ज्ञानेंद्रिय. उदाहरण एक सांगतो कानाचं. कान आम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात कसे बांधतात. कान ज्ञानेंद्रिय. शब्द कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, निंदापर आणि स्तुतीपर. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष अद्वेष उपजती श्रवणाद्वारे. बरोबर. कान ज्ञानेंद्रिय. शब्द कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर शब्द. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. तुमची कोणी स्तुती केली. स्तुती माणसाला जन्मताच प्रिय आहे. स्तुती किती प्रिय आहे. स्तुती ऐकायला मेलेला मनुष्य उठेल, स्तुती ऐकायला पुन्हा मरेल, इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. यातला विनोद आणि अतिशक्ती सोडा, माणसाला स्तुती प्रिय आहे. प्रत्येकाला वाटतं मला कोणी नावाजावं, चांगलं म्हणावं. तुमची कोणी तोंडवरून स्तुती केली आहे. ज्याने स्तुती केली तात्काळ त्याच्याबद्दल राग, प्रीती, प्रेम, त्यातून सदवर्तन आणि सदवर्तनातून पुण्याचा जन्म आणि हे पुण्य तुम्हाला संसारात बांधतं. आता तुमची कोणी निंदा केली, तुम्हाला घाण घाण बोललंय. ज्याने निंदा केली, अहंकारात सुप्त अवस्थेत दडलेला असतो, अहंकारातून ढुसणी मारतो, म्हणतो बघ तुझी निंदा केली. अहंकार तुमच्या कानाला निंदापर शब्द भोगायला लावतो. तुमचे कान निंदा भोगतात. ज्याने निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून भांडण, गलिच्छ वर्तन, त्यातून पाप. आणि पुण्य आणि पाप म्हणले की संसार बंधन आलंच. आगाव कर्मे जे वरावे तेही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावे यावे द्यावे. तुमच्या जीवनात मुंगीच्या पायात की पुण्य आणि पाप जर शिल्लक असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आणि मग दानबारा बोलतायत की माणसाच्या जीवनाचं सगळ्यात मोठं सार्थक जर काय असेल तर आपण आपली ज्ञानेंद्रिय जिंकणं. आपुली आपण पेया जरी इंद्रिय येती आया तरी अधिक काय धनंजया सार्थक असे. दानबारा म्हणतात मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं सार्थक काय असेल तर आपण आपली ज्ञानेंद्रिय जिंकणं. डोळा, नाक, जीभ, त्वचा ही इंद्रिय जिंकणं. कारण या इंद्रियांच्या विषय भोगातून पुण्य पापाची निर्मिती, पुण्य पापातून संसार बंधन. आणि इंद्रियाचं बंधन विठ्ठलाच्या नामानं तुटतं. आणि म्हणून विठ्ठल भोकायचं. नाना प्रकारच्या विकाराचं बंधन आहे, ते विठ्ठलाच्या नामानं तुटतं. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशदळी. काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मोह आहे, मत्सर, ही सगळी विकार विठ्ठलाच्या नामानं जातात, जळतात. आता जेवढी बंधनं आहेत, आपण बोललो 6 प्रकारची बंधनं, ही सगळी बंधनं विठ्ठलाच्या नामानं जातात. म्हणून येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जने. विठ्ठल भोगला तर सगळी बंधनं जातात, तुम्ही मुक्त होता आणि तुमची पाठीमागं कीर्ती शिल्लक राहते. कीर्ती ही मेल्यावर असते, प्रसिद्धी जिवंतपणी असते. प्रसिद्धी क्षणिक असते, कीर्ती अजरामर असते. ज्याने विठ्ठल भोगलाय तो सत्य साच खरा आणि बरा बनलाय, तो मुक्त झाला आणि त्याची कीर्ती मागे राहते आणि कीर्ती उभयलोकी राहते. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा राही भूमंडळा माझी कीर्ती. जो मुक्त झाला विठ्ठलाच्या नामानं त्याची उभयलोकी कीर्ती राहते. अर्थात त्याचा डंका वैकुंठातही वाजतो आणि मृत्यू लोकातही वाजतो. आणि कीर्ती अजरामर असते, प्रसिद्धी क्षणिक असते. मनुष्य मेला की त्याच्यासोबत प्रसिद्धी संपते, परंतु कीर्ती मात्र मनुष्य मेल्यानंतर संपत नाही, ती अजरामर असते. अशी अजरामर कीर्ती त्या मुक्त माणसाला लाभते की ज्याने विठ्ठलाचं नाम सातत्यानं भोगले. विठ्ठलाच्या नामानं सगळी बंधनं जातात आणि त्याला उभयलोकी कीर्ती लाभते. म्हणून येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जने. मग ज्या विठ्ठलाच्या नामानं सारी बंधनं तुटतात, उभयलोकी कीर्ती राहते, असं विठ्ठलाचं नाम कसं भोका
हे अभंगाच्या तिसऱ्या शाखा. भावजाचे गाठे विठ्ठलाच्या नामानं तुम्ही सत्यसाच खरं आणि बरं बनता. सत्यसाच खरं आणि बरं म्हणलं की तुम्ही मुक्त होता. तुमची सगळी बंधनं जाता आणि उभय लोकी तुमची कीर्ती राहते. पण हे सगळं घडावं यासाठी विठ्ठलाचं नाम कसं घोका, तर भाव ज्याची गाठी त्याची लाभ उठावठी. जो भावानं विठ्ठलाचं नाव घेतो त्याला उठावटी सगळे फायदे होतात, तो मुक्त होतो. हा भाव म्हणजे काय, एक 10 मिनिट शेवटची संपले आता. भाव म्हणजे काय, तुम्ही आम्ही सगळे म्हणतो आमचा देवावर भाव आहे, आमचा देवावर भाव आहे, आमचा देवावर भाव आहे, आमची देवावर बहीण आहे. हा? आमचा देवावर भाव आहे, आमची देवावर बहीण आहे. देवाने शपथ खाल्ली ज्ञानेश्वरीत. ज्ञानेश्वरी शपथ खाल्ली देवानं. देव बोलतोय कृष्ण, आम्ही भावाचे पाहुणे रजा होई पूर्ण. कोणाची ज्ञानेश्वरी पाठ नाही का? एखादा तरी जोडीदार मिळतात मला. आम्ही भावाचे पाहुणे नोबडी. आम्ही भावाचे पाहुणे भलतया. देवाने शपथ खाली वचन दिलंय ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात. देव बोलतो ज्याच्या अंतकरणात भाव जागा झाला मी त्याच्या घरचा पाहुणा झालोच. आम्ही भावाचे पाहुणे भलतया. तुम्ही कुणी असा, माझ्याबद्दल भाव तुमच्या मनात निर्माण झाला की मी तुमच्या घरचा पाहुणा झालो. मग तुम्ही म्हणतात देवाबद्दल आमच्या मनात भाव आहे. किती लोकांच्या घरी कृष्ण आला, त्यांनी शपथ खाल्ली आम्ही भावाचे पाहुणे भलतया. तुमच्या घरी देव काय आहे ना, तुम्ही भाव आहे म्हणता तर काय आहे ना. आम्हाला भावाची व्याख्याच कळत नाही. तुका म्हणे भावे देवा सत्ता राहो. हो, एक मिनिट. भाव हा 2 प्रकारचा असतो, एक शुद्ध भाव आणि एक अशुद्ध भाव. ज्याला थोडा संसारही आवडतो आणि थोडा देवही आवडतो तो अशुद्ध भाव असतो. आणि ज्याला फक्त देवच आवडतो, संसार अजिबात आवडत नाही, तो शुद्ध भाव असतो. आणि शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. भाव 2 प्रकारचे, थोडा संसार आवडतो, थोडा देवही आवडतो, अशुद्ध भाव आहे. संसार अजिबात आवडत नाही, फक्त देवच आवडतो, शुद्ध भाव आहे. संसार अजिबात न आवडणं, फक्त देवच आवडणं, हे वैराग्य. संसार अजिबात न आवडणं, फक्त देव आवडणं, हा शुद्ध भाव आहे. आणि संसार अजिबात न आवडणं, फक्त देवच आवडणं, हेच वैराग्य. आणि वैराग्य धारण करून विठ्ठलाचं घेतलेलं नाम हा शुद्ध भाव असतो. आणि असा भाव तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. मग आम्ही भावाचे पाहुणे भरते. मी तुमच्या घरचा पाहुणा होईल कधी, वैराग्य धारण करून माझं नामस्मरण करा. हा, उठलेली वैराग्य जेणे हातीनी वर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनी असुने आत्ताची गेले. संसार इतका तुच्छ वाटावा की कुत्र्याने उलटी केलं, ते उलटी केलेलं मटेरियल जितकं किळसवानं वाटतं तितकी संसाराची किळस यावी. आणि फक्त देवच आवडावा, हा शुद्ध भाव आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे. जन धन माता पिता काही आवडत नाही, एक आवडतो नारायण आणि नारायणाचं नाम. हे वैराग्य. काही न आवडणं, नारायण आवडणं वैराग्य. काही न आवडणं, नारायण आवडणं शुद्ध भाव आहे. मग शुद्ध भाव देवाला धरून आणतो. मग शुद्ध भाव म्हणजेच वैराग्य. वैराग्य धारण करून जे नामस्मरण केलं जातं तो शुद्ध भाव असतो. आणि त्याच्या घरचा पांडुरंग पाहुणा होतो. आम्ही भावाचे पाहुणे भलतया. आणि म्हणून देवाच्या नामाबद्दल असलेली निष्ठा, निष्ठा आता सध्या निष्ठा आहे. निष्ठा, निष्ठा राहिली नाही. काय राहिले? निष्ठा. पुढाऱ्यापासून निष्ठा.
ह्याच्यापासून निष्ठा, त्याच्यापासून निष्ठा, देवापासून निष्ठा. हा? देवाच्या नामाबद्दल असलेली निष्ठा हा देवाचा भाव असतो. आणि निष्ठा काय असते महाराज सांगतायत की सूर्य उगवलाय तर ती प्रभा जी असते सूर्याची, त्या प्रभेने प्रकाशाने सूर्याला विकलंय. सूर्य उगवला, प्रकाश आला. सूर्य गेला, प्रकाश गेला. ही प्रकाशाची जी सूर्याबद्दल निष्ठा आहे, प्रकाश सूर्याला कधीच सोडत नाही. सूर्य उगवला, प्रकाश आला, सूर्य गेला, प्रकाश गेला. प्रकाशाची सूर्याबद्दल असलेली निष्ठा, तशी आमची देवाबद्दल असलेली निष्ठा हा भाव असतो. ते विकले पण साजे प्रभेसी जेवी. बरोबर बोलतात. ते विकले पण साजे प्रभेसी जेवी. प्रभेनं प्रकाशानं सूर्याला विकलंय. सूर्य उगवला, प्रकाश आला. सूर्य मावळला, प्रकाश गेला. ती प्रकाशाची सूर्याबद्दलची निष्ठा आहे, तशी देवाबद्दल असलेली निष्ठा हा भाव आहे. आणि असा भाव जेव्हा अंधकरणात जागा होतो, त्याशी लाभ उठावठी. भाव ज्याचे गाठी. एक हरी आणि हरिनाम याशिवाय काही गोड न लागणं, हा देवाबद्दलचा भाव आहे. आणि असा भाव गाठी जर असेल तर त्याशी लाभ उठावठी. म्हणून भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठावठी. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही अति आवडीनं विठ्ठलाचं नाम घ्या, अति आवडीनं हरिनाम घ्या. ज्ञानोबा सांगतात की नाम पाठ मौन प्रपंचाचे. रोजच्या हरिपाठातलं हरिपाठी प्रति ज्ञानेश्वरी आहे. जेवढं ज्ञानेश्वरीत भरलंय तेवढं हरिपाठात भरलंय. आम्ही त्याचा बारकाव पाहत नाही. सगळ्याला हरिपाठ पाठ आहे, पण त्याच्या खोलात कुणी शिरत नाही. धर्माने भावाचीच व्याख्या सांगितली. नाम पाठ मौन. नामानं प्रपंच मौनावतो. प्रपंच मौनाला म्हणजे प्रपंच गेला, देव आला. प्रपंचाचा वीट येणे आणि देवाची आवड निर्माण होणे ही नामपाठ म्हणून प्रपंचाची. प्रपंचाचा वीट येणे आणि देवाची आवड निर्माण होणे हाच भाव आहे. आणि असा भाव ज्याच्या गाठी आहे त्याशी लाभ उठावठी. आणि भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठावठी. अशा भावानं जो विठ्ठलाचं नाव घेतो तो सत्य साच खरा होतो. त्याला उठवटी मोक्षाची प्राप्ती होते. आणि तो भोळा असतो हे अभंगाच्या चौथ्या शब्दात. तुका मन भोळा.
जिंकू जाणे कळी काळा. भोळा, भोळ्या शब्दाचा अर्थ तुम्ही आम्ही काय करतो? बावळट. बावळट, भोळा म्हणजे झालं ते भोळसरे, बावळट हे. मग विठ्ठलाचं नाम जर भावानं घेतलं, तुम्ही विठ्ठल बनता. विठ्ठल कसा आहे? तर नित्य सत्य आहे, हा खरा आहे. विठ्ठल कसा आहे? सत्य, साच, खरा आणि बरा आहे. मग विठ्ठलाचं नाम घेतलं, तुम्ही विठ्ठल बनता. जो विठ्ठल बनतो तो भोळा असतो. विठ्ठल बावळट आहे का? हो की नाही? तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. कुणाला भोळा म्हटले? जो विठ्ठलाचं भावाने नाव घेतो तो विठ्ठल बनतो. जो विठ्ठल बनतो तो भोळा असतो. नाम घेता वाया गेला अशा कुणी आहे? नाही, तसं नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या. भोळा म्हणजे बावळट. आपल्या भाषेत रोजच्या व्यवहारात भोळा ते भोळसरे म्हणजे बावळट, येड, चालते. मग तुकोबारा भोळा कुणाला म्हणतात? जो विठ्ठलाचं अखंड नाम घेतो तो विठ्ठल बनतो, आणि जो विठ्ठल बनलाय तो भोळा असतो. का विठ्ठल बनलाय किंवा विठ्ठल भोळा आहे म्हणजे वेळा आहे का विठ्ठल? तो भोळा या शब्दाचा स्पष्ट अर्थ होतो जो अहंकार शून्य आहे तो भोळा. जो अहंकार शून्य आहे तो भोळा. ज्याचे काम क्रोध गेले तो भोळा. ज्याचे काम क्रोध गेले तो भोळा. ज्याचे विकार गेले तो भोळा. जो अहंकार शून्य आहे तो भोळा. नाथ महाराज भोळ्याची व्याख्या सांगतायत. गाता येईल कुणाला? भोळ्याची व्याख्या नाथ महाराज पनमुले सर. भोळ्या भाविकाशी हरिपद प्राप्ती. भोळ्या भाविकाशी हरिपद प्राप्ती, अभिमानी अशी गर्भवासी. भोळ्याची व्याख्या सांगितली नाथ महाराजांनी. भोळ्या भाविकाशी हरिपद प्राप्ती, अभिमानी अशी गर्भवासी. भोळा कुणाला म्हटले? जो भाविक आहे तो भोळा आहे. शब्दप्रयोग बघा. भोळ्या भाविकाशी हरिपद प्राप्ती, अभिमानी अशी गर्भवासी. जो भोळा आहे तो भाविक असतो. जो भाविक आहे तो नामधारक असतो. जो नामधारक आहे तो विठ्ठल बनतो. विठ्ठल कसा आहे? सत्य, साच, खरा आणि बरा आहे. जो सत्य, साच, खरा आणि बरा बनलाय तो मुक्त झालाय, म्हणजे अहंकार शून्य झालाय, काम क्रोध रहित झालाय. आणि मग जो अहंकार शून्य झालाय, काम क्रोध रहित झालाय तो भोळा, आणि तो जिंकू जाणे कळी काळा. ज्याने निंदा जिंकली तो भोळा असतो. ज्ञानेंद्र 5 विषय ही सगळी जिंकली तो भोळा असतो. पण त्यातली त्यात ज्याने कानाची निंदा आणि स्तुती, त्यातली त्यात ज्याने निंदा जिंकली तो भोळा असतो. एखाद्या वेड्या माणसाची तुम्ही निंदा केली, वेड्या माणसाची, त्याला निंदा सहन होत नाही. तर चांगल्या माणसाला निंदा सहन कशी होईल? ते कीर्तन संपलं, मी तुम्हाला दोघाचा जर म्हणलं तुम्ही मूर्खेत, बावळटेत, अमकं डमकं, तुम्हाला सहन होईल? हे तुम्ही सहन केलं, तुम्ही भोळे आहेत. कीर्तन सुटले, मी एका XYZ माणसाला म्हणलं तू मूर्ख आहेस, की तुम्ही सहज सहन करावं, तुम्ही भोळे आहेत, तुम्ही विठ्ठल आहेत. ज्याने निंदा सहन केली, ज्याला निंदा पचवता आली, भोळा म्हणजे अहंकार शून्य हात झालाच, रागद्वेष कामक्रोध गेले हात झालाच, पण ज्याला निंदा पचवता आली तो भोळा असतो. त्याची कितीही निंदा करा, ज्याला क्रोध येत नाही तो भोळा असतो. आणि क्रोध तेव्हा येत नाही जेव्हा अहंकार जिंकलाय. वेड्या माणसाला निंदा सहन होत नाही, तर शहाण्याला कशी सहन होईल? आम्ही राजुरीला शिकत असताना, अण्णावर बघा, उत्तमावर बघा, आम्ही राजुरीला शिकत असताना, धराड्यांना आमच्या पुढे होते, पण 1-2 वर्ष होतो आम्ही बरोबर. आम्ही 5वीला ते 10वीला होते. आम्ही राजुरीला शाळेत शिकत असताना, माझं गाव लिंबारू, राजुरीचा जवळच. राजुरी ते लिंबारू एक 5 किलोमीटर अंतरी मधून आम्ही रोज अपडाऊन करायचो. पायी जायचं राजुरीला. शाळा फार कमी होत्या. पायी गेलं की जो हायवे आता राजुरीला, जो कमानीतून रोड जातो आता राजुरीला, तो पायी वाटेने आला की आम्हाला तो डांबर रोड हायवे लागायचा. त्या डांबर रोडला एक येडा मनुष्य गाई सांभाळायचा. अण्णाला माहिती आहे, येडा मनुष्य गाई सांभाळायचा. आणि येडं होतं ते, गाई सांभाळायचा. आणि त्याची चीड होती पांगीचं गठोडं. काय चीड होती? पांगीचं गठोडं. आमचा 50-60 मुलाचा घोळका
आम्ही त्या रोडला चिटकलो की आमच्या ते खोडील पोरग होतं, त्याचं नाव सांगत नाही, तर ते पोरग खोडील होतं. रोडला गेलं आणि ते येडं दिसलं, गाई चालत होतं, येडं दिसलं की याने म्हणायचं त्या पोरांनी नुसतं म्हणायचं ते येडं टाव करायचं. पण सर येडं टाव करायचं. त्या पोरानं एकदा पहिल्यांदा म्हणायचं पहिल्या आहाला ते टाव करायचं. त्या पोरानं दुसऱ्यांदा म्हणायचं की त्याने गोटा हातात घ्यायचा. आणि त्या पोरानं म्हणायचं पांगीचं गठुड की त्याने असा टप्पू हाणायचा दगडाचा, कुठेही बसायचा, पाठीत काय, डोक्यात काय काय काय, पोराच्या घोडक्यात. पोरग जायबंदीस. मला सांगायचं आहे, येड्या माणसाला निंदा सहन होत नाही. नुसतं म्हणलं की दगड घ्यायचं, पांगीचं गठुड म्हणलं की दगड हाणायचं. येड्या माणसाला निंदा सहन होत नाही. धडक्या माणसाला निंदा कशी सहन होईल? आणि ज्याने निंदा जिंकली तो भोळा, ज्याने अहंकार जिंकला तो भोळा, ज्याने काम करून जिंकले तो भोळा. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास. जो भोळा असतो तो भाविक असतो, भाविक नामधारक असतो, नामधारक मुक्त असतो, मुक्त असतो तो अहंकार शून्य असतो. जो अहंकार शून्य असतो त्याचे सगळे विकार गेले असतात. निंदा सहज तो पचवतो, त्याला काही म्हणलं तर राग येत नाही. आणि असा मनुष्य भोळा असतो. तुम्ही काही म्हणा, तो पचवतो, तो भोळा असतो. आणि म्हणून निरंतर विठ्ठल नाम घोका. विठ्ठल नामानं तुम्ही विठ्ठल बनता. विठ्ठल सत्य साच खरा आणि बरा आहे. विठ्ठल नामानं तुम्ही विठ्ठल बनता, याचा अर्थ तुम्ही सत्य साच खरा आणि बरं बनता. जो सत्य साच खरा आणि बरा बनलाय तो भोळा असतो, तो अहंकार शून्य असतो आणि तो कळी काळाला जिंकतो. म्हणून तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. विठोबा